महाविकास आघाडीची आज मुंबईत बैठक पार पडली आणि बैठकीत नेमकी काय चर्चा झाली या संदर्भात आपल्यासोबत बोलण्यासाठी आहेत वंचित बहुजन आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष कुंडकर सर आज बैठक पार पडली आहे महाविकास आघाडीची, नेमकी बैठकीत काय चर्चा झाली? आज महाविकास आघाडीच्या बैठकीमध्ये वंचित बहुजन आघाडीतर्फे आम्ही 27 जागांचा प्रस्ताव दिलेला आहे। या जागा गेल्या जून जुलै पासून आम्ही लक्ष केंद्रित करून तयारी करतो आहे। जेव्हा आमच्या सोबत कोणत्याही युतीचा प्रस्ताव नव्हता, कुठलंही आमचं कोणाशी अलायन्स नव्हतं, तेव्हापासून आम्ही या जागेवर तयारी करतो आहे। त्याच जागा आता महाविकास आघाडीने आम्हाला जेव्हा चर्चेला बोलवलं तेव्हा तयार केलेली यादी आम्ही आज महाविकास आघाडीला दिली। त्याच्यामध्ये काही जागांचा अपवाद सोडला तर इतर जागांवर चर्चा करण्याची आमची तयारी आहे। अशी एक माहिती समोर येते की मनोज जरांगे पाटील यांना जालन्यातून लोकसभेची उमेदवारी देण्यात यावी अशी मागणी जी आहे ती वंचितने केली आहे महाविकास आघाडीकडे। आम्ही बघा पत्रामध्ये ज्या मागण्या केलेल्या आहेत त्याच्यामध्ये पुणे लोकसभा मतदारसंघातून डॉक्टर अभिजित वैद्य, जालना लोकसभा मतदारसंघातून श्री मनोज जरांगे पाटील यांना महाविकास आघाडीने कॉमन कॅन्डिडेट म्हणून डिक्लेअर करावं। ओबीसीच्या समाजाला 15 जागा तिकीट द्यावे, अल्पसंख्याक समाजाच्या लोकांना किमान 3 तिकीट द्यावे आणि जे आज सोबत आहे महाविकासमध्ये त्या सर्व पक्षांनी आणि त्यांच्या निवडून आलेल्या कॅन्डिडेट्सनी हे लेखी द्यावं की ते निवडणुकीनंतर किंवा निवडणुकीपूर्वी भाजपात जाणार नाहीत। मनोज जरांगे यांच्याशी आपलं काही बोलणं झालंय का? नाही, आमचं त्यांच्याशी काही बोलणं झालं नाहीये, हे आम्ही आमच्याकडून भूमिका मांडली आहे। धन्यवाद सर। तर जालना लोकसभेतून मनोज जरांगे पाटील यांना उमेदवारी देण्यात यावी अशी मागणी जी आहे ते वंचितने आजच्या महाविकास आघाडीच्या बैठकीत केली आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट महेंद्र जोईलसह डॅरेल मिरांडा, जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई।